वसईच्या पूर्वेतील वडघरकडे जाणारा पूल कोसळला असून 2 वाहने पडली, मात्र सुदैवाने मोठी जीवितहानी टळली। पण या अपघाताला नेमकी आता काय म्हणावे? सातत्याने नागरिकांच्या तक्रारी असूनही पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भागात कमी कॅपॅसिटी असलेल्या रस्ते व पुलांवरून होणारी अवजड वाहनांची वाहतूक, त्यातच मोठ्या प्रमाणात ओव्हरलोड वाहतुकीवर प्रशासनाचे असलेले दुर्लक्ष, त्यातच कमकुवत असलेल्या पुलांवरून वाहतूक न करण्याचे फलक देखील पाहायला मिळत नाही। वसई पूर्वेतील मेढे ग्रामपंचायत हद्दीतील वडघर गावाकडे जाणारा पूल शनिवारी दुपारी सुमारे 3 वाजण्याच्या सुमारास अचानक कोसळला। यावेळी पुलावरून जात असलेली 2 वाहने खाली पडली। सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे। या पुलावरून वडघर, कळभोण, लेंडी आणि परिसरातील पाड्याकडे जाणारी वाहतूक होत होती। स्थानिकांच्या म्हणण्यानुसार परिसरातील गौण खनिज खाणींमधून क्षमतेपेक्षा जास्त भार घेऊन जाणारे दररोज मोठ्या प्रमाणात अवजड वाहने या पुलावरून जात होती। वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने अखेर पुलानेच भार सहन न करता कोसळल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे। पूल कोसळल्याने वडघर, कळंभोण आणि लेंडी गावाचा संपर्क तुटला असून ग्रामस्थांना आता गणेशपुरी मार्गे 20 किलोमीटरचा वळसा घालून प्रवास करावा लागतोय। प्रशासनाने तातडीने पर्यायी व्यवस्था करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे।